खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक नाट्यगृह रोहे शहरात उभारण्याचं काम सुरू आहे। या कामाला राज्य शासनाचे सुद्धा पाठबळ मिळाले आहे। आज जवळपास नाट्यगृहाचं काम प्रगतीपथावर सुरू असून काम अंतिम टप्प्यात आलं आहे। या कामाची गुणवत्ता, कामाचा दर्जा प्रत्यक्ष साइटवर येऊन शुक्रवारी मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पाहणी करून कामाविषयी माहिती घेतली। येत्या 1.5 महिन्यात भव्य दिव्य अत्याधुनिक नाट्यगृह पूर्ण होऊन रोहेकर आणि रसिक प्रेक्षकांसाठी खुलं होईल, असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले। दामनराव देशमुख नाट्यगृह हे आदरणीय तटकरे साहेबांचं गेल्या अनेक वर्षांपासूनची असणारं एक स्वप्न आहे। खरं तर या आधीचं नाट्यगृहसुद्धा ज्या वेळेला 99-2000 साली ते राज्यमंत्री झाले त्यावेळेला त्याची पुनर्बांधणी केली होती आणि आत्ता जे आपण नाट्यगृह करत आहोत साधारणपणे याचा प्रथम आराखडा कोविडच्या कालावधीमध्ये मंजूर करण्यात आला आणि आज जवळपास हे जे नाट्यगृह आपण ज्याचं काम आज सुरू आहे, प्रगतीपथावर आहे, हे साधारणपणे जर आपण बघितलं तर ज्या वेळेला तयार होईल तर आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीचं नाट्यगृह हे कुठेही नसणार आहे आणि इतक्या सुंदर पद्धतीनं आज हे उभारण्याचा प्रयत्न आदरणीय तटकरे साहेबांच्या संकल्पनेतून सुरू आहे। त्याला राज्य शासनाने सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचं नेतृत्व अजितदादा असतील, यांचंसुद्धा पाठबळ हे आम्हाला मिळालेलं आहे आणि लवकरच याचं काम हे पूर्ण होणार आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहे। आज मी आमदार अनिकेत भाईंनी या कामाची पाहणी केली, इतर सर्व पदाधिकारीसुद्धा त्यानिमित्ताने उपस्थित होते आणि मला आपल्या माध्यमातून रोह्यातील रोहा अष्टमी शहरातील आणि तालुक्यातील जनतेला मला सांगायचं आहे की हे लवकरात लवकरच एक 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे आणि याचा उद्घाटन सोहळासुद्धा अतिशय दिमाख्यात आम्हाला आयोजित करायचं आहे। मला खात्री आहे की हे पूर्णपणाने तयार झाल्यानंतर एक ऐतिहासिक अशी वास्तू कलाप्रेमींसाठी त्याचबरोबर इथल्या नागरिकांसाठी निश्चितपणाने तयार होणार आहे आणि राज्यातील देशातील जे उत्कृष्ट असे कलावंत आहेत त्यांना आम्ही इथे आमंत्रित करून त्यांच्या वतीने सुद्धा कलेचं सादरीकरण होणार आहे। मला खात्री आहे आपल्या सर्वांसाठी एक मोठी पर्वणी त्यानिमित्ताने असणार। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।